तर जेव्हा काळजी म्हणू कशात बरेच आहेत ना, बरेच रवा. माझ्या ब्लॉगची अशी काय सुरुवात झाली म्हणजे मी सकाळी उठले आणि चहा पित होतो. तेवढ्यात खालसून काका येलो आणि तो सांगून लागलो की घरा पोपळ पडली तर चला जरा. मग आम्ही पण गेलो खाली आणि बघा अशी पोपळ मुळातून खूप आलेली आणि ती पूर्ण घरावर पडलेली आणि मोठी असल्यामुळे खूप कोणे वगैरे इटी वगैरे फुटान गेलेले. तर घराचं जास्त काही नुकसान जाऊ नाही, तर आधी बरा झाला. नंतर मग आमचं गोटू आका वर चढलो आणि पोपळ तोडू लागलो. नंतर मग आम्ही जे घेतलो तोडून खाली त्यातून मग दाखवू शकले नाही. आणि नंतर मग आम्ही असं वालो त्याका बांधलो बघा, असं बांधून घेतलो वालो त्याका. आणि मग आम्ही हो बघा हो आमचो संदीप काका आणि ह्याच्याच घरावर पडलेली पोपळ. नंतर मग आम्ही ती वडूची म्हणजे ती उभी करूची ट्राय केलेलो पण ती जाऊक नाही. नंतर मग ती अशीच ठेवली म्हणजे परत पाडायची ना असा करून ठेवला आणि आम्ही येलो घराकडे. मंडळी आता मी जाते घराकडे आणि तुम्ही बघला असेल ती पोपळ कशी पडली ती असं कोणाला होऊ नये. आणि तुमच्याकडे पण जर असं काय पोपळ वगैरे जवळ असतील तर ती आताच सोडून घ्यावा, नाही तर त्याच्या आताच काहीतरी त्याच्यावर उपाय ठरवा, कारण कधी पडा ह्या सांगू येणार नाही. आणि आजचं ब्लॉग हळद एंड करतोय. बाय बाय.